जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फक्त आणि फक्त 10वी पास आहात. परमनंट गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं तुमचं स्वप्न आहे तर 25,487 जागांसाठी SSC GD भरती निघाली आहे. जबरदस्त पोस्ट आहे. महत्वाचं म्हणजे 10वी बेसवर असणार आहे, त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय केलं पाहिजे. फक्त सिलेक्शन प्रोसेस समजणं थोडं अवघड आहे, ते समजून घ्या. अप्लाय कसं करायचं रेग्युलर प्रमाणेच आहे आणि वयाची अट पण इथे महत्वाची आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत अगदी थोडक्यामध्ये सांगतोय, कारण की PDF बघायला गेलं तर 70+ पानी PDF आहे, ते वाचायलाच आपल्याला वेळ जाईल. पण अगदी थोडक्यामध्ये सांगतोय की कशा प्रकारे अभ्यास करायचा. महत्त्वाचं म्हणजे आपली जी टेस्ट होणार आहे ती आपण आपल्या लोकल लँग्वेज, रिजनल लँग्वेज मराठीमध्ये सुद्धा देऊ शकतोय. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, बुक्स कुठले वापरायचे, त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे, फॉर्म कसा भरायचा. फी फक्त 100 रुपये. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल आणि अप्लाय सुद्धा आपल्याला इथूनच करायचं आहे. ते बघा, कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणजे CAPF, त्याच्यानंतर SSF रायफल GD यामध्ये ही भरती होते. आणि बघा 1 डिसेंबर 2025 रोजी हे अपडेट आलेलं आहे आणि लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. जसं की तुम्ही ते बघू शकता, इथून अप्लाय करू शकतोय. ॲडमिट कार्ड तुम्हाला इथून मिळणार आहे. त्यानंतर काही तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा सगळी माहिती इथे दिलेली आहे. इथे बघू शकता, हे यांचं ऑफिशियल पोर्टल आहे. इथूनच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे ऑलरेडी ज्यांचं अकाउंट आहे ते इथून अप्लाय करून रजिस्ट्रेशन करू शकताय. इथे बघा दिले अप्लाय नाव आणि ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तुम्ही इथे बघू शकता 74 पानी PDF आहे. हे जर वाचायला गेलो तर खूप वेळ जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता तारीख 1/12/2025 लेटेस्ट अपडेट आहे. SSC.gov.in परमनंट गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. आता कशासाठी भरती आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते बघू शकताय 1/12/2025 पासून फॉर्म भरणं सुरू झालंय. 31/12 म्हणजे 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकताय. फी पेमेंट करायची शेवटची तारीख आहे 1/1/2026. आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या, एक तर चुका करू नका, कारण की बघा चुका जर झाल्या तर 8 ते 10 म्हणजे 8 ते 10 जानेवारीमध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय, ते बरोबर करू शकताय. आणि तुमची जी एक्झाम असणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम, ती फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये असणार आहे. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जवळपास 3 ते 2.5 महिने तुम्हाला अभ्यासाला मिळत आहे. त्यामुळे वेळ भरपूर आहे. फक्त 10वी पासवर आहे. फी पण फक्त 100 रुपये. आता फक्त सिलेक्शनसाठी काय क्रायटेरिया आहे आणि कशा प्रकारे ही एक्झाम क्रॅक करायची ते महत्त्वाचं आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा बघा, अगदी सोप्या भाषेत समजून सांगतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी असणार आहे, जी की कमिशन इन इंग्लिश आणि हिंदी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे. अँड इन 13 रिजनल लँग्वेजेस. मग त्यामध्ये आपली प्रिय मातृभाषा मराठी सुद्धा आहे. म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुम्ही मराठीमध्ये देऊ शकताय. इथे बुक टॅग केलंय, तुम्ही ते मागून त्यातून अभ्यास आजपासूनच सुरू करून द्या. ओके. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर सगळं दिलंय कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, काय होणार आहे. तर आपण समजून घे. इथे सगळ्यात पहिले पे स्केल काय, तर 10वी पासवर आहे, पण तरी इथे बघा 69,100 रुपयांपर्यंत जाते. 21,000 रुपयांपासून, जे की लेवल 3चं पेमेंट मिळतं. आता वॅकन्सीज आपण बघितल्या तर मेलसाठी पण आहे, फिमेलसाठी पण आहे. मग तुम्ही SC मधून आहात, ST मधून आहात, OBC मधून आहात, EWS मधून आहात, UR मधून आहात, फिमेलसाठी पण इथे दिलेलं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, BSF, CISF, CRPF, SSB, ITBP आणि AR अशा वेगवेगळ्या वॅकन्सी आणि SSF अशा जर बघायला गेलो तर मेलच्या SC साठी आहे 3433, ST साठी आहे 2091, OBC साठी आहे 5329, EWS साठी आहे 2416 आणि UR साठी आहे 10,198 जागा. आणि जर टोटल आपण बघितलं तर मेलसाठी आहे 23,467 आणि जर का तुम्ही फिमेल असाल तर फिमेलसाठी टोटल आहे, इथे बघू शकता 2020 म्हणजे 25,487 जागा आहे. मोठा आकडा आहे. म्हणजे बघायला गेलं तर मागच्या वेळेपेक्षा कमी आहे. 26,000च्या आसपास इथे जागा राहतात. 400-500 कमी आहे, पण तरीही तुम्ही इथे फॉर्म भरू शकताय. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं 10वी बेसवर आहे.
इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. वयाची अट इथे महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2026ला तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि तुम्ही 18 ते 23 मध्ये पाहिजे. तुमचं वय म्हणजे तुमचं समजा त्याच दिवशी बड्डे आहे आणि एक दिवस पूर्ण झालेला आहे तरी चालणार नाही. एक दिवस कमी चालेल पण एक दिवस जास्त सुद्धा चालणार. त्यामुळे 18 ते 23 तुमचं वय या तारखेला पाहिजे. पण तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट म्हणजे 23 + 5. OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट म्हणजे 23 + 3 म्हणजे 26 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. एक सर्व्हिस म्हणून तुम्ही आता 3 वर्षे सूट दिली आहे आणि बाकी यामधून तुम्ही कोणी असाल तर त्यामध्ये पण सूट दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता हाऊ टू अप्लाय कसं करायचं, तर ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही ते बघू शकताय. इथे PDF पण तुम्हाला बघायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टेलिग्राम चॅनल प्लीज जॉईन करून ठेवा. तिथे असे काही बुक्स मला मिळाले तर मी ते तिथे टाकत असतो, जेणेकरून तुम्ही तिथून तुमचा अभ्यास सुरू करू शकताय. तर इथे बघा दिले अप्लाय नाऊ. मग आपल्याला याच्यासाठी अप्लाय करायचं आहे तर मग अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. नवीन असाल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक. ऑलरेडी असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून इथे लॉग इन करायचं आहे. नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन आणि हा पूर्ण फॉर्म म्हणजे पर्सनल डिटेल्स, पासवर्ड, ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन हे टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. मग लॉग इन करून तुमचा ID वगैरे टाकून फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. फॉर्म भरण्यासाठी किती फी आहे, तर 100 रुपये फी असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही SC मधून आहात, ST मधून आहात, एक सर्व्हिसमॅन आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे. तुम्हाला इथून माफ केलेलं या फी मधून. इथे बघा दिले एक्झम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे अजून काही गोष्टी ज्या की आपल्याला चेक करायच्या आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन. आता आपण महाराष्ट्रात राहतो तर आपलं रिजन येतं वेस्टर्न रिजन. ओके. इथे बघा वेस्टर्न रिजन येतं. मग यामध्ये कुठले कुठले आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे. जे पण तुमच्या जवळचे आहे ते सिलेक्ट तुम्हाला करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे तुमची ती एक्झाम असणार आहे. आता एक्झाम कशी असणार आहे तर बघू घ्या. कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. टोटल इथे बघा जनरल इंटेलिजन्स अँड रेझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश आणि हिंदी हे तुमचे 4 पेपर असणार आहे. 20-20 मार्काचे असणार आहे. टोटल 60 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये आहे. त्याची आपली मराठी पण नाही, मग मराठी सुद्धा तुम्ही देऊ शकणार आहात. इंग्लिशमध्ये देऊ शकतात, हिंदीत देऊ शकतात, तुमच्यावर आहे, तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल ते. लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सिलेबस पाहिजे तर इथे बघा सिलेबस दिलेला आहे. टेन्शन नका घेऊ, मी ते बुक टॅग करून दिलं आहे. तिथून तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय. अगदी सोपं आहे, 10वीच्या बेसवर आहे. त्यामुळे तुमचा डिप्लोमा झाला आहे, ITI झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, तुमच्यासाठी तर सोपंच आहे जर का तुम्ही एक चांगला गव्हर्नमेंट जॉब बघत असाल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. कारण की आर्म फोर्समधले जॉब आहे, कॉन्स्टेबल जरी असला त्यामुळे या गोष्टी आहे. मग तुम्ही मेल असाल तर इथे बघा 5 किलोमीटर इन 24 मिनिट्स. फिमेल असाल तर 1.6 किलोमीटर इन 8 म्हणजे 8.5 मिनिटात. ओके. आणि इथे बघा रेस 1.6 किलोमीटर इन 7 मिनिट आणि 800 मीटर इन 5 मिनिट्स हे दिलेलं आहे. हे कोणासाठी, फॉर लडाख रिजनसाठी आणि बाकीच्या ऑलसाठी. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर फिजिकल स्टँडर्ड काय, तर मेलसाठी 170 सेंटीमीटर पाहिजे हाईट, फिमेलसाठी 157 पाहिजे. ते इथे बघा दिलं आहे. रिलॅक्सेशन दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता कुठल्या कॅटेगरीत नात त्यानुसार इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर चेस्ट अनएक्सपांडेड, एक्सपांड न करता 80 सेंटीमीटर आणि एक्सपांड करून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, तर त्याच्यासाठी पण दिलं आहे. त्याच्यामध्ये पण काही दिलेलं आहे. वेट किती आहे तर वेटबद्दल पण इथे दिलेलं आहे, जे की पोर्शनमध्ये पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेलं आहे. ही सगळी माहिती ॲडमिशन लेटर वगैरे सगळं कुठले कुठले डॉक्युमेंट लागणारे फॉर्म भरायला सगळी माहिती दिलेली आहे. तर अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ते म्हणजे 10वी पास आहे, परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, सॅलरी चांगली पाहिजे आहे, तर नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असेच चांगले अपडेट जे की अगदी थोडक्यामध्ये सोप्या भाषेत समजून सांगतोय असेच पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.